छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ऐका शिवनेरी किल्ल्यावर. आणि शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आल्यानंतर 5 वर्षाचे शिवाजी आहेत. आदिल मुघल निजाम सगळ्या पातशाह्या तुटून पडलेल्या आहेत. आणि एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना मांडीवर बसवलं. रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं, गायीवर होणारा अत्याचार सांगितला, मायवर होणारा अत्याचार सांगितलं, मार्गदर्शन केलं जिजेने. आणि 15व्या वर्षी शिवाजी महाराजांना सांगितलं की आता आपण इथून निघालं पाहिजे. जायचं कुठं आई साहेब? पुण्यात जायचं आहे. पर जेव्हा त्यांनी गाढवाचा नांगर फिरवलाय ना, ते पुणे आपल्याला सोन्याच्या फाळाने नांगरून त्या पुण्याला पुन्हा उभं करायचं आहे. स्वराज्याची पहिली राजधानी पुणे. पुण्यामध्ये हिरवा त्या गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्यामध्ये सोन्याचा फाळ जुंपला. मला सोन्याच्या फाळाने कधी नांगरता येत नाही, पण जुंपला. आणि सोन्याचं नांगर फिरून ते पुणे पुन्हा वसवलं. आणि पुणे वसवल्यानंतर 15 वर्षाचा शिवाजी आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले महाराज, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कोणी झाला नाही. 15-16 वर्षाच्या वयामध्ये त्या परिसरामध्ये फिरतोय. आणि 18 पगड 12 बलुतेदार समाजाच्या बहुजन समाजाच्या पोरानं एकत्र गेलो. कोणाची जात विचारली नाही. आपल्या जीवा महाला हंबीराव काय माणसं होती, कान्होजी जेधे, नेतोजी पालकर, बाजी पालसकर, बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशीद, जीवा महाला, हिरोजी इंदोलकर, बहिर्जी नाईक, काय माणसं होती महाराज. फुकट माणसं मारायला तयार होत नाही. प्रत्येकाच्या घरात गेला माझा राजा. खेळण्यासाठी सगळ्यांना एकत्र केलं. आणि खेळण्यासाठी एकत्र केलेले पोरं कालांतराने त्या शिवाजीसाठी मरायला तयार झाली. उगाच कोणी कोणासाठी मरायला तयार होत नाही, पण सगळे एक संघ केलेले पोरं एकत्र करून त्या पोरांच्या डोक्यामध्ये एक विचार दिला, आजपासून जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. आणि स्वराज्य निर्माणाची शपथ आजपर्यंत तुम्ही ऐकलाय. महादेवाच्या पिंडीवर कोणी दह्याचा अभिषेक करतो, कोणी दुधाचा, कोणी फुलाचा अभिषेक करतो. पण जगाच्या पाठीवर पहिला माझा राजा झाला की ज्याने 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. एवढा मोठा 350 वर्षाचा कलंक लागला. आणि तो कलंक पोचण्यासाठी 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. आणि 50 वर्षाचे आयुष्य जगला. पण धर्मासाठी जगावं कसं हे माझ्या छत्रपतींनी तुम्हाला आम्ही सांगितलं. काय मागितलं तुमच्याकडे, काय अपेक्षा होती छत्रपतीला तुमच्या आमच्याकडून? अरे कासे के कला जाती मथुरा में मस्जिद होती, एक शिवाजी ना होता तो सुन्नत सबकी होती. येथे उपकारासाठी जीवन जगला 50 वर्ष. फक्त तुमच्या आमच्यावर धर्माचा उपकार केला. धर्मरक्षा वयासाठी, धर्माच्या रक्षणासाठी जन्माला आला माझा राजा. धर्मासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली. कधी थकला नाही 50 वर्षात, कधी थकला नाही, कधी कोणापुढे झुकला नाही. 50 वर्षाचं आयुष्य महाराज, 50 वर्षाचा एकट्याने उपकार केला नाही. उपकार जिजेचा आहे, उपकार शिवाजीचा आहे. आणि शिवाजी नंतर जसं शिवाजी आम्हाला सांगून गेले धर्मासाठी जगावं कसं, तेच छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आम्हाला सांगून गेला धर्मासाठी मरावं कसं. येथे उपकारासाठी किती मोठा उपकार आहे महाराज. अरे 32 वर्षाचे आयु, 32. आज 32 वर्षाच्या मुलाला स्वतःसाठी कमवावं कसं याची अक्कल नाही आहे. पण 32व्या वर्षी बापाने दाखवलेला मार्गावर चालणारा परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एक दुसरा झाला नाही महाराज. बापाने दिलेलं स्वराज्य टिकवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा, स्वकीय विरोधात गेले, षड्यंत्र करून
त्या संभाजी महाराजांना अटक केली. महाराज 32 वर्षाचं वय आहे. जर विचार केला असता ना, आयुष्य आरामात जगला असता माझा राजा. स्वतःचा स्वार्थ पाहिला असता, पण स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही. स्वधर्म निधनम श्रेयो परधर्म भयावह. आमचा धर्म आमच्यासाठी श्रेष्ठ आहे. स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी मरण आलं तरी चालेल, पण आम्ही कोणाला शरण जाणार नाही, हे आम्हाला आमचा संभाजी महाराज शिकवून गेलाय. ज्यावेळेस अटक केली महाराज, कधीतरी संभाजी महाराजांचा पूर्ण चरित्र नाही वाचता आलं ना, अटक झाल्यापासून तर मरेपर्यंतचं सगळं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. किती मोठं बलिदान आहे संभाजी महाराजांचं, किती मोठा त्याग आहे. जेव्हा अटक केली, कवी कलश नावाचा मित्र आहे सोबत, ब्राह्मण आहे. संभाजी महाराजांचं चरित्र सांगताना की ब्राह्मणांनी त्रास दिला. अरे जात कोणती वाईट नसते, त्या जातीतला एखादा माणूस वाईट असला म्हणजे ती जात वाईट ठरत नाही, तो माणूस वाईट आहे. अरे संभाजी महाराजांना ब्राह्मणाने त्रास दिला म्हणणारे तुम्ही, पण कधीतरी समाजाला सांगा ना, संभाजी सोबत शेवटच्या श्वासापर्यंत मरण यातना भोगणारा कवी कलश तो सुद्धा ब्राह्मण आहे. सांगा ना कधीतरी समाजाला, सांगा ना कधीतरी, तो कवी कलश आहे. अटक झाली, त्या छावणीपर्यंत पोहोचवलं महाराज. संभाजी महाराजांना विदूषकाच्या टोप्या घातल्यात. साखरदंडामध्ये माझा राजा, दंड काढली माझ्या राजाची, नको तो येतोय, कोणीतरी शिवीगाळ करतोय. नजर तेज महाराज, झुकला नाही माझा राजा. साखरदंडामध्ये उभा, त्या संभाजी राजाला त्या औरंग्यासमोर उभं केलं. आमच्या संभाजी महाराजांना औरंग्यासोबत समोर उभं केलं. तो औरंग्या तख्तावरून खाली आला. पुन्हा त्याने आपला तो ताज परिधान केला आणि संभाजी महाराजांना सांगतो, ए संभा, अरे कबूल कर ले इस्लाम, अरे दौलत मिलेगी, शोहरत मिलेगी, कबूल कर ले इस्लाम, आजा मेरे साथ, तुझे शोहरत देंगे, दौलत देंगे, तख्त पे बैठाएंगे. काय म्हणावं माझ्या राजाने, काय स्वाभिमान होता धर्माचा, किती मोठा उपकार आहे. मृत्यूच्या आजूबाजूला औरंग्याचं सगळं सैन्य, औरंग्यासारखा क्रूर कर्मासमोर उभा, पण तरी माझ्या राजाने स्वाभिमानानं सांगावं, ए औरंगजेब, ए संभाजी 1000 बार मरेगा लेकिन हिंदू धर्म नहीं छोडेगा. काय प्रेम असेल महाराज धर्मावर, काय प्रेम असेल महाराज. एवढं मोठं बलिदान कशासाठी, येथे उपकारासाठी. छत्रपतींचा उपकार आहे. अरे तो महाराणा प्रताप मेवाडच्या संरक्षणासाठी जंगलामध्ये राहून गवताच्या भाकरी खाल्ल्या, पण धर्म सोडला नाही महाराज, येथे उपकारासाठी. सांगा ना कधी, पृथ्वीराज चव्हाण सांगा आपल्या लेकरांना, अरे स्वतःचा धर्म वाचवण्यासाठी, स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, हिंदू धर्मामध्ये स्त्रीचं चारित्र्य महत्वाचं आहे हे समाजाला दाखवून देण्यासाठी अग्निकुंडामध्ये उडी देणारी राणी पद्मावती सांगा ना आमच्या मुलींना कधीतरी. अरे सहज आमच्या मुली मुसलमानांच्या आमिषाला बळी पडून लवजिहादच्या शिकार होतात, पण अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा त्या राणी पद्मावतीवर चाल करून आला, तेव्हा राणी पद्मावतीने ठरवलं, मी अल्लाउद्दीन खिलजी सोबत युद्ध करू शकते, पण युद्धामध्ये जर मी याच्या सोबत युद्ध केल्यानंतर जे मी मरण पावली तर माझ्या मेलेल्या शरीरावर सुद्धा हे हरामखोर बलात्कार करतील, यांची पैदास खराब आहे, म्हणून माझा शरीराला सुद्धा यांचा स्पर्श होता कामा नये. म्हणून सगळ्या मैत्रिणींना सोबत घेऊन जोहार करून अग्निकुंडामध्ये उडी दिली, पण आपलं चारित्र्य कोणाच्या हातात दिलं नाही. एवढा मोठा इतिहास आहे आमचा, एवढा मोठा उपकार तुमच्या आमच्यावर या धर्मयोद्ध्यांचा आहे, येथे उपकारासाठी. नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, काशीचा विश्वेश्वर मुक्त झाला पाहिजे. मुसलमानांनी जेव्हा तुमच्यावर आक्रमण केलं, सगळ्यात पहिले त्यांनी तुमचे श्रद्धास्थान उद्ध्वस्त केली, एकही मंदिर ठेवलं नाही, सगळे मंदिरं तोडून टाकले. पण जीर्ण झालेला धर्म पुन्हा उभा करायचा असेल तर काय करावं लागेल. आठवा त्या अहिल्यादेवीला, एक विधवा स्त्री हातामध्ये महादेवाची लिंग आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार. सती जाण्याची प्रथा होती, पण नवऱ्यासोबत सती न जाता मी माझ्या धर्माचं उत्थापन करेल
आणि धर्माच्या उत्थापनासाठी एक विधवा स्त्री पुढे आली, राज्याची तिजोरी मोकळी केली आणि जो धर्माचा स्वाभिमान गहाण ठेवलेला होता तो धर्म पुन्हा जिवंत करण्यासाठी केदारनाथापासून तर रामेश्वरापर्यंत सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आठवणात ती अहिल्यादेवी, त्या अहिल्यादेवीचे उपकार आहेत तुमच्या आमच्यावर. येथे उपकारासाठी काय मागितलं अहिल्यादेवीने तुमच्या आमच्या पुढे? काय स्वार्थ ठेवला मनामध्ये? जाना कधीतरी बघा ना अहिल्यादेवीने निर्माण केलेले मंदिर. आणि आज सुद्धा हिंदू धर्म किती व्यापक आहे याची साक्ष देतात ती मंदिरं. आज सुद्धा आमचा इतिहास किती श्रेष्ठ आहे. जा कधीतरी मंदिरांमध्ये, कळेल तुम्हाला की अहिल्यादेवीचा किती मोठा उपकार आहे. अरे 12 ज्योतिर्लिंगांचा उद्धार. आज जर आम्ही त्या केदारनाथाला गेलो तरी आमची दमछाक होते. त्या काळामध्ये केदारनाथाचा जीर्णोद्धार करणारी ती अहिल्या कधीतरी सांगा ना आमच्या मुलांना. सांगत नाही महाराज. उपकारच माहीत नाही, फक्त संतांचा उपकार माहीत आहे. पण संतांच्याच ताकदीचा उपकार या धर्मयोद्ध्यांचा सुद्धा तुमच्या आमच्यावर आहे. देवभक्तांचा तर आहेच, पण धर्मभक्तांचा सुद्धा तुमच्यावर आमच्यावर उपकार आहे. येथे उपकारासाठी कशासाठी आले धर्मभक्त? उपकार करायला, धर्माच्या रक्षणासाठी यांनी तुमच्या आमच्यावर उपकार केले. चला पुढे. देवभक्तांचा, धर्मभक्तांचा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपकार तो म्हणजे देशभक्तांचा. आठवा ना कधीतरी स्वातंत्र्याचा रणसंग्राम. पण दुर्दैव आहे महाराज श्याम महाराज, या देशाचं, या धर्माचं दुर्दैव आहे. ज्या लोकांनी देशासाठी बलिदान केलं ना ती लोक आमच्या पोरांच्या स्मरणात सुद्धा नाही आहेत ना. सावरकर माहीत असून आहे यांची चूक आहे? त्यांची चूक नाही, त्यांना कधी कोणी सावरकर सांगितलंच नाही महाराज. बाबू गेलो, मदनलाल डेंगरा, चापेकर बंधू, लाला लजपतराय, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नंदुरबारचा श्रीश कुमार, तंट्या भील, खाजा नाईक, बिरसा मुंडा, नाग्या कातकरी, झाशीची राणी लक्ष्मीबाई. अरे हजारो नावं सांगता येतील की ज्या लोकांनी या देशासाठी स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःच्या आयुष्याची रांगोळी केली. अरे या सगळ्या लोकांचं चरित्र कधीतरी वाचून बघा. ज्या सावरकरांचं अख्खं परिवार उद्ध्वस्त झालं फक्त एकाच कारणासाठी, देशाच्या रक्षणासाठी. त्यांचं एकच कर्तव्य होतं, येथे उपकारासाठी. फक्त तुमच्या आमच्यावर उपकार करून गेले. काय मागितलं तर सावरकरांनी तुमच्या आमच्याकडे? अरे 23 वर्षाचा भगत आमचा फासावर गेला महाराज. 23 वर्ष. आठवणा कधीतरी सावरकर. मी म्हणतो देशाला जर स्वातंत्र्य मिळालं सगळ्यात मोठा उपकार सावरकरांचा आहे. इंग्लंडला जाऊन बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. ते तंत्रज्ञान इकडे पाठवलं, बंदुकी पाठवल्या. आणि ज्यावेळेस भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या लोकांनी जेव्हा जहालमतवादी लोकांचं संघटन केलं आणि भगतसिंगांनी जेव्हा सायमंडचा वध केला ना, आणि तेव्हा इंग्रज लोक घाबरायला लागले की आता भारतातले क्रांतिकारी बंदुकी चालवायचं शिकलेत, आता आपल्याला देशाच्या बाहेर जावं लागेल आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. अरे हजारो लोकांचा त्याग आहे महाराज. स्वतःचं पोरग पाठीवर घेऊन मेरे झाशी नाही दूंगी म्हणणारी झाशीची राणी तर तेवढंच योगदान आहे. 23व्या वर्षी फासावर जातोय माझा भगतसिंग, पण चेहऱ्यावर किंचित सुद्धा दुःख नाही. काय स्वाभिमान आहे महाराज. ऐसा रंग की रंग नाही छूटे, श्याम पिया मोरी रंग दे चुनया, मेरा रंग दे बसंती छोला माई रंग दे. भगतसिंगांची फाशी ठरली महाराज. येथे उपकारासाठी किती मोठा उपकार आहे. भगतसिंगांची फाशी ठरली. बाप भेटायला आला भगतसिंगांना. उद्या भगतसिंगांना फाशी आहे. बाप भेटायला आला, बापाच्या हातावर हात ठेवले. भगत, दुःख नाही वाटत तुला? भगत म्हणे कसलं दुःख हो, सौभाग्य आहे माझं, मी देशासाठी मरणावर जातो आहे, देशासाठी मरण पत्करतो. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय आहे? माझ्या भारत मातेसाठी मी मरण पत्करतोय. पण भगत म्हणे बाबा माझी शेवटची एक विनंती आहे. काय? ज्यावेळेस मी मरेल ना, माझी अंत्ययात्रा निघेल किंवा माझी डेड बॉडी घ्यायला तुम्ही याल ना, तेव्हा फक्त माझ्या आईला सोबत आणू नका. का रे भगत? म्हणे नका आणू. काही असलं तरी मी तिचा मुलगा आहे आणि मी ज्यावेळेस इथून निघेल, मला माझी बॉडी एवढी बाहेर काढतील आणि माझी आई आल्यावर जेव्हा ती माझ्या शरीरावर डोकं आपटून रडेल ना, तेव्हा इंग्रज अधिकारी म्हणतील काय माय यायची रडते, मला तेवढासुद्धा कलंक माझ्या मरणासाठी नको आहे. काय व्यापक हृदय असेल महाराज भगतसिंगांचं.
त्यावेळेस भगतसिंगांच्या अंत्ययात्रा झाल्यानंतर भगतसिंगांच्या आईला एकाने प्रश्न केला, भगत तुमचा गेला, जर तुम्हाला अजून 2 मुलं राहिले असतील तर भगतसिंगांची आई म्हणते मला अजून 2 मुलं राहिले असते ना मी ते सुद्धा भारत मातेसाठी समर्पित केले असते. काय भाव आहे महाराज, काय व्यापकता आहे. चंद्रशेखर आझाद ज्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्यावर धाड केली, आपल्याला सगळ्यांना कथाभाग माहिती आहे, हातात बंदूक होती. मी या हरामखोर इंग्रजांच्या तावडीत जाणार नाही, स्वतःहून स्वतःच्या डोक्याला गोळी झाडून घेतली. पण इंग्रजांच्या ताब्यात तो माणूस गेला नाही. किती मोठा उपकार आहे, कोणासाठी केलं मला. अरे आमचा सुभाष बाबू गेला ना, तो अजून परत आला नाही हो. तो कसा गेला कोणालाच माहित नाही, पण गेला देशासाठी. एवढा मोठा उपकार आहे या देशभक्तांचा आहे. देवभक्तांचा जेवढा उपकार तुमच्या आमच्यावर आहे ना, तेवढाच ताकदीचा उपकार या देशभक्तांचा सुद्धा तुमच्या आमच्यावर आहे. आज सुद्धा तुमचे आमचे पोरं जर सैन्यामध्ये असतील तर बघा ना किती मोठा उपकार आहे. एक मला म्हटलं काही सैन्यातले पोरं काही फुकट काम करता का, त्यांना मिळालेला पैशाचा विचार न करता. अरे आमच्या कॉलेजचा प्राध्यापक 2 तास शिकवतो तरी त्याला 2 लाख रुपये पगार आहे महाराज. आमची पोरं स्वतःचा प्राणाचा विचार न करता अहोरात्र भारत मातेच्या संरक्षणासाठी बंदूक घेऊन तैनात असतात. अरे त्यांना 50-50 हजार मिळाले तर काय त्याच्यात भाऊ काय. पण एक मागून बोलू का, आपल्याला त्यांच्या उपकारांची जाणीव नाही आहे. महाराज सैन्यामध्ये एखादा मुलगा रात्रंदिवस आमच्या संरक्षणासाठी उभा. अरे सियाचीनमध्ये त्याला ड्युटी करायची आहे, जिथे पाण्याची तहान लागली ना तरी एका रॉकेलच्या त्या वातांच्या स्टोवर एका पातेलीमध्ये बर्फाचा खडा टाकावा लागतो, स्टोव पेटवावा लागतो. तो बर्फ वितळला का त्याचं पाणी प्यावं लागतं, एवढी स्थिती आहे. -20 जिथे टेम्परेचर आहे तिथे आमचे पोरं स्वतःच्या जीवाचा विचार न करता भारत मातेची सेवा करतात. किती मोठा त्याग आहे महाराज. पण दुःख आहे महाराज, दुःख आहे. एक पोरगा जम्मू काश्मीरला आहे, बापाचा फोन गेला, तुझी आई सिरियस आहे, तुला अर्जंट यावं लागेल. सुट्टी घेतली, रिझर्वेशन मिळालं नाही. दिल्लीपर्यंत कसा तरी सैन्याच्या वाहनाने आला. दिल्लीमधून एका ट्रेनमध्ये बसला, रिझर्वेशनच्या एका बोगीमध्ये बसला. सगळे लोक रिझर्वेशन केलेले हो ताट हातपाय करून झोपले होते. आणि जगाचा पोशिंदा, या देशाचा आमचा पोशिंदा, आमच्या भारत मातेचा रक्षक त्या संडासच्या बाजूला बॅग घेऊन उभा आहे. पण हे काही हरामखोराला वाटत नाही महाराज की बाळा तू रात्रंदिवस आमची सेवा करण्यासाठी उभा असतो, बैस ना माझ्या जागेवर, बसणं असं सुद्धा आम्ही कधी म्हणत नाही. कधीतरी त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवा ना. किती मोठा उपकार आहे महाराज त्यांचा. तरणे भांड पोर आहे आमचे. लग्न झालंय महाराज, लग्नाच्या सुट्टीसाठी आला, 2 महिने झाले. घरामध्ये तरणी बांड पोरं आहे, 18-19 वर्षाची ती पोरगी आहे. सुट्टी संपली, मनामध्ये दुःख आहे, घरात एकटा पोरगा आहे. पण मी जर रडलो तर माझे आईबाप काय करतील. दुःख पिळून घेतलं, दुःख गिळून घेतल्यानंतर जायची वेळ आली महाराज. गावात फिरून आला, मित्र परिवार आहे, सगळ्यांसोबत सेल्फी काढली. स्टेशनपर्यंत जायची तयारी झाली. आईचा पाया पडला, बापाचा पाया पडला. कोपऱ्यात उभी ती पोर आहे, अनमॅच्युअर आहे, अनुभव काहीच नाही. माझा नवरा आता परत येईल की नाही ही सुद्धा तिला गॅरंटी नाही आहे. आईने मोठं हृदय करून आशीर्वाद दिला. निघाला पोरगा बॅग घेऊन, स्टेशनावर गेला महाराज. रेल्वे स्टेशनावर पोहोचल्यानंतर मित्रांसोबत थोड्या गप्पा मारल्या, पण दुःख चेहऱ्यावर दाखवलं नाही. मित्रांसोबत सेल्फी वगैरे घेतली. रेल्वे आली, बसला. आणि जेव्हा तो आपल्या सीटवर गेला ना, बॅग ठेवली, मांडीत 2 गुडघ्यांमध्ये डोकं घातलं आणि ढसाढसा रडायला लागला. त्याचं रडणं तुम्ही आम्ही कधीच पाहिलं नाही महाराज. गेलाय तिकडे, ड्युटीवर रुजू झाला. इकडे तरणी बांड पोरे, घरामध्ये फोन वाजला रात्री 12 वाजता. रात्री 12ला जर त्या घरामध्ये फोन वाजला ना, माय फोन ऐकते, बाप फोन ऐकतोय, ती झोपलेली पोरगी फोन ऐकते. पण विचार करतायत जर फोन उचलायला गेलो कदाचित बॉर्डरवरचा फोन तर नसेल. ती मुलगी म्हणते माझ्या नवऱ्याचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना. फोन रात्रभर वाजून वाजून बंद पडला महाराज. पण फोन उचलायची सुद्धा हिंमत त्या परिवाराची होत नाही. एवढं मोठं बिकट संकट आपल्या डोक्यावर आहे. हे दैनंदिन जीवनामध्ये पचवून जगणारं ते मायबाप कधीतरी आपल्या डोळ्यासमोर ठेवा. कधीतरी 12-15 वर्षाच्या त्या पोरी, 18 वर्षाची, 20 वर्षाची पोरगी आहे, नवीन लग्न झालं. माझा मित्र होता महाराज योगेश बधाने खलाण्याचा. 11 महिने झाले होते फक्त लग्नाला, 11 महिने. किती मोठा उपकार आहे. चौकीवर गोळीबार झाला, त्याच्यासोबत त्याचे CEO म्हणजे साहेब होते. साहेबाला वाचवण्यासाठी
स्वतःची छाती पुढे केली आणि भारत मातेसाठी शहीद झाला. एकटा पोरगा, 16 एकर जमीन, पण देशाची सेवा करायची. किती मोठा त्याग आहे महाराज. काही लोक म्हणतात काम नाही म्हणून आर्मीमध्ये जातात, हा मूर्खपणा आहे. अरे काही पोरांनी फक्त देशसेवेचं व्रत घेतलेलं आहे आणि त्यांचं बलिदान तुमच्या आमच्या स्मरणात असलं पाहिजे. लता दिदी म्हणतात ना, ए मेरे वतन के, काय भाव गायलाय महाराज या गाण्यात. कधीतरी हे गाणं आहे ना, नुसतं गाणं म्हणून ऐकू नका. या गाण्यातलं प्रत्येक शब्द आपल्या हृदयात साठवण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला कळेल की आपल्यावर देशभक्तांचा किती मोठा उपकार आहे. येथे उपकारासाठी देशभक्तांचा अवतार सुद्धा उपकार करण्यासाठी. संत जसं तुमच्या आमच्यावर उपकार करतात, तसं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सर्व धर्म रक्षक, धर्म योद्धे, धर्मभक्त आपल्यावर उपकार करतात. तसंच सावरकर, भगतसिंगांसारखे अनेक देशभक्त तुमच्या आमच्यावर उपकार करतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठ.